2019 ला पहाटेची शपथ होती ते काय होतं मग? तो त्या रणनीतीचा भाग होता. मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी नव्हती त्या का? शरदचंद्र पवारांना त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम. मग तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला त्याही तयार वेळेला होतात? फुटला असता तर फोडला असता. आणि तेव्हा जमलं नाही म्हणून पहाटेचा शपथविधी त्यांना 72 धडा तासामध्ये शिकवायचा आटोपला. असता तर त्याच दिवशी शिकवला असता. हे सगळं तुम्ही ते छान चौकटीत बसवताय, म्हणजे इथे खूप नाही, वेगवेगळे मी स्पष्ट reactions आहेत. बोलतोय. माझं स्पष्ट तुम्हाला पटत नसेल तर माझं दुर्दैव आहे. मी कुठलंही लपून उत्तर दिलं नाही. त्यावेळेची रणनीती होती का होती, तेव्हा पक्ष फुटला असता तर फोडला म्हणजे असता, तुम्ही केलं त्यांना तर- दंडित करायचं होतं का होतं. माझ्या या प्रश्नाचं उत्तर मी स्पष्टच देतो की म्हणजे असं आहे की तुम्ही केलं तर रणनीती आणि त्यांनी केलं तर धोका. पण मी त्यांना कुठे काय प्रश्न विचारलाय. तुम्ही तेच म्हणता ना की भारतीय त्यांनी दगा जनता केला पक्षात म्हणून. नाही, जनतेने मतं कोणाला दिली आहे हा मूल तुम्ही विसरताय. एक्झॅक्टली. जनतेने मतं एक्झॅक्टली समजून घ्या, भाजप आणि शिवसेनेला दिली आहेत. हा. ते सरकार हवं होतं हीच आमची अपेक्षा आहे. आणि ती मतं राष्ट्रवादीला काँग्रेसला द्यायची नाही म्हणून तुम्हाला जास्त हो, बरोबर आहे. दिली ना. त्याला ज्यांनी फोडलं हा. त्याला आम्ही फोडलं. मग तीच मतं त्याच मतांचा तुम्ही अनादर करून राष्ट्रवादी नाही. बरोबर पहाटेचा शपथविधी आम्ही केलात राष्ट्रवादी ना. बरोबर गेलो नाही, मग पहाटेचा शपथविधी काय अजित होता? पवारांबरोबर केला. मग ते कुठल्या पक्षाचे तो होते? पक्ष फोडायचा होता. उत्तर दिलं की तुम्हाला पटत नाही तर काय.